नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 16 एप्रिल 2026 प्लॉट नंबर 5 मध्ये उभे आहेत आपण। जवळजवळ 3 महिन्याची आपली पपई झालेली आहे। तिची ग्रोथ आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आपण ज्या पद्धतीने मेहनत करतोय त्या पद्धतीने प्रत्येक प्लॉटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला रिझल्ट मिळतात। तर आपण करतोय मेहनत प्रेमाने मेहनतीने। तर आज ह्या पपईची ग्रोथ 3 महिन्याची आहे। याचा आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे। जवळजवळ 3 महिन्याची आज ही पपई झालेली आहे। प्रत्येक पपई मी तुम्हाला दाखवतो, झाड कसे आहेत, काय पाणी द्यायचं काम चालू आहे। मोसंबीमध्ये आपण पपई लावलेली आहे। परत सांगेल, ही आपली लागवड 12x5 ची केलेली आहे आपण। म्हणजे मोसंबीला जवळजवळ 2 ते 3 वर्ष लागणार आहेत पूर्ण सेट व्हायला। तोपर्यंत ह्या पपईमधून उत्पन्न घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहेत। म्हणजे आता रो टू रो मी जर दाखवायला सांगितलं, इकडचं अंतर आणि या साईडचं अंतर हे आपल्याला झिगझॅग पद्धतीमध्ये 12x5 लावलेलं आहे। मोसंबी काय लावली आहे तर 12x4। ग्रोथ पाहिली, कोणते झाडं छोटे आहेत दिसत आहेत तुम्हाला, पण काही झाडं क्षमतेपेक्षाही चांगले वाढलेले आहेत। कारण की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो का आपण हे बेड ओढून इथली माती काढून बेड मोठे मोठे लावलेले आहेत। त्याच्यामुळे नक्कीच सुपीक जमीन, सुपीक माती इथं कमी प्रमाणात आहे। त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ कुठे छोटी कुठे मोठी राहिलेली आहे। झाडांमध्ये प्रत्येक ठिकाणी छोटे मोठे आहेत, पण अजून आपल्याला हे जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष न्यायचे। व्हरायटी लावली आपण 15 नंबर। रेग्युलर आपण स्प्रे पण करतो याच्यामध्ये। काय 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये 2-3 व्ह्यूअर्स लोकांनी असं म्हटलं होतं का सर तुम्ही SRT पद्धत म्हणताय, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे ज्या पद्धतीने सांगितलं असतं त्या पद्धतीने करत नाही आपण। माझ्या मते SRT म्हणजे काय हे पहिले आपण समजून घ्यायला पाहिजे। त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही जर 4.5 फुटाची बेड लावत असाल आणि जमिनीला छेडछाड करत नसाल तर त्या पद्धतीने तिला SRT म्हटलं जाईल। सगुणा रिजनरेशन टेक्निक असं काही समथिंग त्याचा अर्थ निघतो। आपण काय करतोय आता, एवढे तुम्ही प्रत्येक वेळीमध्ये व्हिडिओ पाहत असाल, आपण या जमिनींना छेडछाडच करत नाही। म्हणजेच काय, नागरटी नाही, वखरटी नाही, त्या पद्धतीने आपण कामं करतोय। आजची ही ग्रोथ पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आहे सुंदर। जनरली या साईडला आपण व्हिडिओ फार कमी शूट करत राहतो। आपलं फार्मच्या बॅक साईडचा एरिया येतो हा। आता पहा, ही माती इथून जास्त ओढल्या गेली तर हे झाड अजूनही छोटंच आहे, पण आपण प्रयत्न करतोय। पण आता लागवड एका तुलनेत असली तरी आता हे झाड जेव्हा जमीन इथली सुपीक होती, हे एकाच ठिकाणी 2 झाड आहेत। आता बुंदा पाहायचा म्हटला खूप तगडा। आता हे 2 कसे लागले, कारण की बॅगमध्ये येताना पिशव्यांमध्ये येतानाच ते एका टायमाला 2 आले। तर आपण त्यांना काढतच नाही, कोणता शेतकरी काढत नाही। काही झाडं स्टम मी कॅमेरामॅनलाही सांगेन दाखवा, इतका सुंदर स्टम झालेला आहे। म्हणजे आता हे पपई, ही मोसंबी आणि समोरची पपई, हे तिघं तुमच्या लक्षात येईल। याचं अंतर वेगळं, त्याचं अंतर वेगळं, म्हणजे झिगझॅग पद्धतीमध्ये। आता कॅमेरामॅनलाही सांगेल, आता ही पपई मी इथं आता पपईच्या झाडाजवळ उभा आहे, त्याच्यानंतर ही मोसंबी आहे, ग्रीनरी खूप छान आली आहे, आणि त्याच्यानंतर ही पपई। म्हणजे लक्षात येईल मागे पुढे क्रॉसमध्ये एकमेकांचा त्रास होणार। आणि समोर आता इकडे जर पाहिलं तर ही पपई या साईडला आली, म्हणजे ती पपई वेगळी साईडला येते, ही पपई या साईडला येते। म्हणजे लागवड करताना झिगझॅग केलेली आपण, का जेणेकरून एकमेकांना सूर्यप्रकाश संपूर्ण मिळेल, एकमेकांचा त्रास होणार नाही। हेच आपल्याला या व्हिडिओमधून दाखवायचं आणि सांगायचं होतं। मोसंबी खूप छान डेव्हलप व्हायला लागलेली आहे। या साईडला आपण फार कमी येतो, पण जसा जसा वेळ मिळेल तसं तसं मी नक्कीच संपूर्ण परिसरामधले माझे जे काय आहे शेतातलं, तर ते मी त्यातले व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहील। ऊन खूप पडतंय। आता हे छोटंसं रामफळ आम्ही लावलेलं आहे,
छोटंसं म्हणण्यापेक्षा छान मोठं झालेलं आहे. जवळजवळ 4-5 झाडं होते. यावर्षी भरपूर रामफळ प्रत्येकाच्या शेतामध्ये आलेले आहेत, ज्यांनी रामफळ लावलेले आहेत. आणि असं म्हणतात की जास्त जर रामफळ किंवा चिंच जास्त उत्पादन आलं, जास्त जर उत्पादन आलं तर त्या वर्षी पाऊस कमी पडतो. मी पण यूट्यूबवर पाहिलंय, पाहू अन्निनोचा काय प्रादुर्भाव होतो. पाऊस कमी सांगितलाय, लागवड आपण म्हणून त्या पद्धतीनेच ठेवलेली आहे. आमचा बोक्या पा कसा खेळून राहिला आज. चल बेटा, तो माझ्या इथंच राहतो, सोबत राहतात ते आमचे भैया भाऊंना तुम्ही ओळखताच, कॅमेरामन तोच त्याची पूर्ण खाण्यापिण्याची देखभाल करतो त्याचा. चला तुम्हाला आता इकडे घेऊन जातो मी. आता हा पाला पाचोळा, आपण SRTचा मुद्दा विषय तोच राहिला, जमीन छेडतच नाहीये. आता इथं मुळं असतील, हे पाहे मी मुळं दाखवायचा प्रयत्न करतो. हे भेंडीचे होते, म्हणजे भेंडीचं झाड होतं. आता आपण हे भेंडी कट करून घेतलेली आहे, पण मुळं जमिनीला दिले. म्हणजे मुळं जर जमिनीला दिले ते कुजतील, आणि कुजल्यानंतर हवा जमिनीत खेळती राहील. ट्रॅक्टर नाही, कोणती त्याच्यामध्ये म्हणजे वाहन म्हटलं तर कोणतंच येणार नाही. आणि पपई पाहिल्यानंतर खरंच छान वाटतंय. उत्पादन घेण्याचा प्रयत्नच आपण करणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा. आणि तुम्ही जे काही मला मार्गदर्शन करतात, मलाही आनंद होतो तुमचे कॉमेंट्स वाचताना. तर असेच कॉमेंट्स करत राहा, जेणेकरून मी पण शिकत राहील, तुमच्याही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. आणि मी पण तुमच्याच सांगण्यावरून त्या पद्धतीने आणि काही मी पण पाहून करतो. तरी एवढंच आपण या आजच्या व्हिडिओच्या टॉपिकमध्ये ठेवलेलं आहे. जसे जसे ग्रोथ होतील, आता इथं आपण गंगा फळ लावलं आहे. मी तुम्हाला तरी 2 मिनटं दाखवायचा प्रयत्न करेन. या साईडला दिसत असतील, पुढे पुढे पा 2-2 फुटावर आपण एक बी टाकलेली आहे. टप्प्याटप्प्याने लावलेलं आहे, 2 फुटावर आहे. कारण की हे पण आपल्याला दाखवायचं होतं या साईडला आहे ना कॅमेरा, कारण की याचे वेल फार मोठे होतात. आता हा एवढा पाला पाचोळा पडलाय जमिनीमध्ये, तर नक्कीच याचा आपल्याला बेनिफिट होणारच आहे. जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या कार्बन वाढणारच आहे. बस हेच आपल्याला या माध्यमातून दाखवायचं, सांगायचं होतं. तरी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. परत सांगेल, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा. एवढंच बोलू आणि आज आपण इथंच थांबू. नमस्कार.